आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. अवतात दोघं वाऱ्यावानी भिका पडला घोडा, पैरल झाली आपली जोडी, देशात केलाय राडा, रोषात उडवीत धुरळा आला बैलगाडा. एक नंबर हाय आपला आला बैलगाडा, रोषात उडवीत धुरळा आला बैलगाडा. आता एक नंबर हाय आपला आला बैलगाडा. अरे एकाच काम काढतोय आम्ही घुसून त्याच्यात. समोर येऊन टक्कर द्या कोणाची नाही अवकात. एकाच काम काढतोय आम्ही घुसून त्या अड्ड्यात. एकाच काम काढतोय आम्ही घुसून त्यात. एकाच काम काढतोय सुंदर घुसून त्या अड्ड्यात. एकाच काम काढतोय सुंदर घुसून त्या अड्ड्यात. बैलगाडा रामाला हरवायचा विषय सोडा, शिकवू तुम्हाला चांगला धडा. तुम्हाला चांगला धडा. माग तुमचं चाललंय काय, जाऊ नका नादात. माग तुमचं चाललंय काय, जाऊ नका नादात. एकाच काम काढतोय आम्ही घुसून त्या अड्ड्यात. एकाच काम काढतोय आम्ही घुसून त्यात. एकाच काम काढतोय सुंदर घुसून त्या अड्ड्यात. एकाच काम काढतोय सुंदर घुसून त्या अड्ड्यात. ऋषी मात्रेची आई लई वट. ऋषी मात्रेची आई लई वट. ऋषी मात्रेची आई लई वट. अरे बघाव साऱ्या अड्ड्यात अरुण मात्रेची आई लाट. अरुण मात्रेची आई लाट. आपल्या अरुण मात्रेची आई लाट. पैंजण ग्रुप देवीचा पाडा यांचीच हुकूमत. अरे पैंजण ग्रुप देवीचा पाडा यांचीच हुकूमत. अरे एकाच काम काढतोय आम्ही घुसून त्यात. एकाच काम काढतोय आम्ही घुसून त्या अड्ड्यात. एकाच काम काढतोय सुंदर घुसून त्या अड्ड्यात. एकाच काम काढतोय सुंदर घुसून त्या अड्ड्यात.
घुसून त्या अड्ड्यात एका एकाच काम काढतोय आम्ही घुसून त्या अड्ड्यात एकाच काम काढतोय सुंदर घुसून त्या अड्ड्यात एकाच काम काढतोय सुंदर घुसून त्या अड्ड्यात एकाच काम काढतोय सुंदर घुसून त्या अड्ड्यात राहुल भाई करतय नावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राहुल पाटील करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राऊत भाई करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा पाटील करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राहुल भाई करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा मथुर करतय बाजी सर जाईल तिथल्या अड्ड्यावर पॉवरफुल मालक डेंजर राहुल भाईची हाय पावर राहुल भाईची हाय पावर राहुल भाईची हाय पावर गावागावात नावाचा त्यांच्या होतो या गवगवा अरे गावागावात नावाचा त्यांच्या होतो या गवगावा राहुल पाटील करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राऊत भाई करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा पाटील करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राहुल भाई करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा मुंबई पुणे कराड सातारा मथुरचा आमच्या हैदरारा महाराष्ट्र किंग मथुर हिरा धनानून सोडतय अड्डा सारा त्यांचा 1001 लक्की नंबर गाड्यांचा हायवे भावा शुभम पाटील गौरव माने नियोजन करती भारी ते भावा अरे राहुल पाटील करतोय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राहुल भाई करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राहुल पाटील करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राहुल भाई करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा भल्या भल्यांचा काढतोय दूर अड्ड्यावर धावतोय जवा मथुर सांगतोय तुम्हाला खरोखर बैल असा बाजीगर गुलाली ताप पाठीवर त्याच्या पडते जवा तवा अहो गुलाली थाप पाठीवर त्याच्या पडते जवा तवा राहुल पाटील करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राऊत भाई करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा पाटील करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा राहुल भाई करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा कारण पुणे सांगली सातारा
रायगड ठाण्यात रणवीर राहुल भाई पाटील वात होतात शर्यती अड्ड्यात साथीदारांची या जनतेची आहे हो त्याला दुआ साथीदारांची या जनतेची आहे हो त्याला दुआ अरे राहुल पाटील करतोय दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा
आदरणीय दमदार आमदार बाबासाहेब आमदार यांचा सन्मान यांचा सत्कार होतोय. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर सुद्धा पैठणी आणि त्याचबरोबर यांना सुद्धा सन्मानित केलं जातं. आपण पाहतोय माहिती ट्रॉल आणि याच्याप्रती पुष्पगुच्छ देऊन आपण हा मागच्या वर्षीचे मी म्हणेन भाषा म्हणेन, कारण अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळवला अशा कला क्रीडा क्षेत्रावर ज्यांनी भरभरून पेश केलं असं व्यक्तिमत्व राजा भाईकीने जोरदार झालं पाहिजे. मित्रांनो, या नगरीला सुशोभ करण्याचा विडा ज्यांनी उचलला असं व्यक्तिमत्व म्हणजे राजा भाईकीने. त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार आमदार साहेबांचे सुभाष पेढे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, एवढी मोठी स्पर्धेचं आयोजन केलं. पंढरी शेत पडके विगलवाला बिनजोड चकडेवाला पंढरी शेत पडके विगलवाला बिनजोड चकडेवाला मधल्या या बैलगाडी स्पर्धेला उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बैलगाडी प्रेमी, गाडी मालक, चालक, बंधू भगिनी, चिखली मैदान मला वाटते रायगड जिल्ह्यातले सगळ्यात टॉप उत्कृष्ट मैदान असं मी नक्की सांगेन. आयोजकांची व्यवस्था अतिशय सुंदर, देखणी असं सांगेन नक्कीच. बैलगाडी स्पर्धा हा शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि या खेळाचं जतन केलं पाहिजे ही सगळ्यांची धारणा असते. आणि मी बघितलं महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या बैलगाडी स्पर्धा होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज अलिबागमध्ये आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा बैलगाडी स्पर्धा पार पडते याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. येणाऱ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं सहकार्य हे अतिशय महत्वाचं आहे. ज्या ज्या ठिकाणी समिती, कमिटी स्पर्धा ठेवील, आयोजक, नियोजक यांनी परिपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे की आपल्या नियोजनामध्ये कुठे बाकी राहू नये या दृष्टीने प्रयत्न करायचा. तर हा खेळ हा रिस्की तर नक्की आहे, परंतु शेतकऱ्यांना प्रिय असा खेळ आहे. आणि आजचं बक्षीस बघितलं तर बैलजोडी बक्षीस एक वेगळं बक्षीस प्रेक्षकांसाठी निश्चित आहे. एका बोकडाचा देखील या ठिकाणी स्पर्धेमध्ये
बक्षीस म्हणून दिलेलं आहे. आयोजकांनी बक्षीस देखील चांगलं ठेवलेलं आहे. या मैदानाचा खेळ हा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नक्की व्हावेल असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि माझ्या सर्व समाज शेतकऱ्यांच्या बैलजोडीला किंवा बैलाला एक चांगली किंमत याच्या पुढे नक्की येईल हा याचा मागचा उद्देश निश्चित आहे. आणि म्हणून महासंघाच्या माध्यमातून याला अनुमती मिळून खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी या स्पर्धा अतिशय सुंदर पार पडतात. पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी आमदार आपल्याला विनंती आहे की या खेळाकडे बघत असताना आपला खेळ म्हणून बघा आणि याला सहकार्य करा एवढी विनंती करतो. आयोजकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णा म्हणजे कोणते अण्णा तरी समोर ना अण्णा सेम चिठ्ठी आणा आणि बैलाची मान करूया. अण्णा कुठे आहेत? अण्णा या पुढे अजून एक काढायचे. अण्णा सेम चिठ्ठी आम्हाला दाखवा. अमोल ये सवाल काहीतरी वेगळं पण पाहिजे. 3 विराचा मुलगा आहे, छोटा मुलगा, त्याला घेतोय. हा छोटा मुलगा आपण पाहतो याचं नाव आहे घोरत. शाबास. घोरत एक चिठ्ठी काढायची आहे. एकदम मोठी हात खालून वगैरे काढ. आज संकष्टी आहे रे साहेबांकडे. आता उतरलाच तरी चालेल. काय नाव आहे? नीट वाच द्या इकडे. त्यांनी वाचतो. नैतिक रजनीकांत पाटील असं नाव आहे. वाचताना त्याने थोडंसं चुकीचं वाचलं, माफ करा. नैतिक रजनीकांत पाटील आणि शहाबादचा आहे. त्यांनी एक चिठ्ठी आणा आणि अण्णांनी एक. नाही बुलट स्कोडा नको तो गोडा